जगाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज, ज्यांनी तुमच्या आमच्या शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट केले, असे महात्मा ज्योतिबा फुले, जगाच्या तुलनेत सर्वश्रेष्ठ अशी राज्यघटना देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मला लढा मान्य आहे, रडगाणे नाही, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून दीन दलित श्रमिक बहुजनाच्या तळहातावर तरली आहे, असा विज्ञानवादी संदेश देणारे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संत रविदास, मौलाना आझाद आणि सर्वच बहुजन महापुरुषांच्या प्रतिमेला मी विनम्र असा अभिवादन करतो। आज 26 नोव्हेंबर संविधान दिन, या दिनाच्या सर्वप्रथम सोशल मीडियावर बघणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना लाख लाख शुभेच्छा। आणि आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। तो विषय म्हणजे भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान। म्हणजे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। भारतीय संविधान, त्याची निर्मिती कशी झाली आणि बाबासाहेबांचं या भारतीय संविधानासाठी काय योगदान आहे, याविषयी आपण बोलणार आहोत। तर मी सुरुवात करण्यापूर्वी इतिहासाकडे जाईल। 1942 ला छोडो भारत चले जाओची घोषणा झाली आणि या घोषणेमध्ये मोहनचंद करमचंद गांधी यांचं जे चले जाओ छोडो भारत हे आंदोलन फेल ठरलं आणि या फेल ठरल्यानंतर 1945 ला दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक नरसंहार झाला। ब्रिटिश सरकारच्या विरोधात मानवतेचा प्रकाश दिसायला लागला, मानवी हक्काची जाणीव झाली आणि या देशामध्ये अनेक देशभक्तांनी लढे उभारले, स्वातंत्र्य हवं आहे, या सर्व गोष्टी जुळून आल्या आणि इंग्रज सरकारने ठरवलं की भारत देशाला स्वातंत्र्य करायचं। मग भारत देश इतका मोठा अखंड भारत देश चालला पाहिजे, यासाठी एका पुस्तकाची गरज असते, त्याला आपण भारतीय राज्यघटना असं म्हणू। आणि हे राज्यघटना बनवण्याचं काम इंग्रज सरकारनं सांगितलं, 63 कमिटी स्थापन केली आणि सांगितलं की तुम्ही तुमची घटना तयार करा, पण ती घटना लोकशाही प्रधान असली पाहिजे, ही आमची अट आहे। सत्तेचे हस्तांतर झालं आणि सत्तेचं हस्तांतर होऊन त्या काळामध्ये काँग्रेस सरकार या देशामध्ये अस्तित्वात होतं आणि तेच सांगत होते की देशाच्या स्वातंत्र्यासाठी आमचा सिंहाचा वाटा आहे। त्या काळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, बॅरिस्टर जिना, यासह अनेक नेते मंडळी दिग्गज होती आणि त्यातच परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर हे बॅरिस्टर होऊन चांगली बुद्धिमत्ता कमवून, लोकशाहीचा अभ्यास करून, बऱ्याच घटनेचा अभ्यास करून ते या देशामध्ये राहत होते। या देशामध्ये त्यांना देखील माहित होतं की भारताची राज्यघटना तयार होणार आहे आणि हे होत असताना माझ्या अस्पृश्य बांधवांना, माझ्या अस्पृश्य समाजाला मला न्याय हक्क मिळवून द्यायचे आहेत आणि त्यांना त्या न्याय हक्काला संरक्षण देखील, घटनात्मक संरक्षण द्यायचं आहे, म्हणून मला घटना समितीत जाणं अत्यंत महत्वाचं आहे। परंतु त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसला कडाडून विरोध केल्यामुळे घटना समितीमध्ये जाणं बाबासाहेबांसाठी फार मुश्किल काम होतं। बाबासाहेबांसाठी घटना समितीत जाणं म्हणजे त्या काळात दरवाजे काय पण खिडक्या देखील बंद करण्यात आल्या होत्या। बाबासाहेबांच्या खालच्या लेवलला बोलल्या गेलं। जेव्हा बाबासाहेब म्हणले की मला घटना समितीत जायचं आहे, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की एका अस्पृश्य, एका महान व्यक्तीला आम्ही घटना समितीत घेणार नाही, असं स्पष्ट सांगितल्यानंतर लोकशाहीने प्रांतरचनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना मताच्या तुलनेत म्हणजे मतांना निवडून येऊन घटना समितीत प्रवेश करायचा होता। आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आपल्याला महाराष्ट्रातून आणि मुंबईतून राज्यघटनेमध्ये, भारतीय घटना समितीमध्ये जाणं अशक्य आहे। म्हणून बंगाल प्रांतामध्ये जोगेंद्रनाथ मंडल हे त्यांचे मित्र होते, त्यांनी त्यांचा संपर्क केला आणि त्यांना सांगितलं की आपल्या भारत देशातल्या अस्पृश्यांच्या उद्धारासाठी मला घटना समिती जाणं अत्यंत महत्वाचं आहे। आणि
जोगेंद्रनाथ मंडल यांनी देखील मान्य केलं की बाबासाहेब आंबेडकर हे माझ्यापेक्षा विद्वान आहेत, मग त्यांना घटना समितीत आपण पाठवू. जेव्हा बाबासाहेब बंगालमध्ये गेले तेव्हा जैसूर आणि खुलना या गावामधून तिथले चांडाळ, आज आपल्या इकडं मातंग म्हणतात, मातंग समाजाच्या कम्युनिटीज आहेत तर त्याला मातंग म्हणतात, तर चांडाळ आणि मुस्लिम आणि काही बहुजन यांनी एकत्र करून बाबासाहेबांना निवडून दिलं. बंगालच्या जैसूर आणि खुलनामधून निवडून देऊन बाबासाहेब घटना समितीत गेले. बाबासाहेब जेव्हा घटना समितीत गेले त्यावेळेस बाबासाहेबांना घटना समितीत चांगल्या प्रकारे काम केलं. त्यामध्ये 2 प्रकारच्या कमिट्या होत्या, एक घटना समिती आणि एक मसुदा समिती. मसुदा समितीमध्ये बाबासाहेब ड्राफ्ट करण्याचं काम, फक्त त्यांच्या डोक्यात त्या काळात अस्पृश्यांच्या न्याय हक्क आणि त्यांच्या संरक्षणाचा विचार होता आणि त्या पद्धतीने ते काम करत होते. परंतु नंतर देशाची परिस्थिती पाहता बंगालची फाळणी झाली आणि बंगालची फाळणी झाल्यानंतर बंगालचा जो जैसूर आणि खुलना आहे हा जो प्रांत आहे तो पाकिस्तानात गेला आणि पाकिस्तानात गेल्यामुळं त्याचं बाबासाहेबांचं सदस्यपद रद्द झालं आणि पुन्हा बाबासाहेब परेशान झाले. कारण आता मला माझं उर्वरित काम, घटना समितीत उर्वरित राहिलेलं काम हे लोक मला पूर्ण करू देणार नाहीत, म्हणून सरळ सरळ बाबासाहेबांनी लंडन गाठलं. आणि लंडनमध्ये गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या मित्राच्या मदतीने लंडनचे पंतप्रधान क्लेमन ॲटली यांची भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला आमच्या अस्पृश्य हा मोठा वर्ग या देशामध्ये आहे, त्याच्या उत्थानासाठी मला घटना समितीत जाणं अत्यंत महत्वाचं आहे आणि इथलं हे सरकार मला त्या घटना समितीत जाण्यात आडवाआडवी करत आहे आणि महाराष्ट्रातून मी तर जाणं शक्यच नाही. म्हणून त्या काळचे पंतप्रधान क्लेमन ॲटली यांनी विचार केला की खरंच बाबासाहेब बुद्धिमान आहेत, परंतु याबाबत आणखी आपण त्यांचं बोलणं ऐकू. मग बाबासाहेबांनी त्या काळामध्ये क्लेमन ॲटली यांना भीमा कोरेगावची आठवण करून दिली. भीमा कोरेगावची आठवण करून दिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये बाबासाहेबांच्या आणि बाबासाहेबांच्या अस्पृश्य समाजाचा विचार आला आणि तात्काळ त्यांनी तार पाठवली. पंडित जवाहरलाल नेहरू यांना क्लेमन ॲटली लंडनचे पंतप्रधान यांनी पत्र पाठवलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीत घ्यावं लागणार आहे. आणि जेव्हा हे पत्र आलं त्यावेळेस महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांना काहीही कारण न सांगता बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीत घ्यावं लागलं. त्या काळात मुंबई प्रांतातून मिस्टर जयकर यांचा राजीनामा घेऊन बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीत पाठवण्यात आलं. बाबासाहेब आंबेडकर उर्वरित काम इतके आनंदी झाले की आता माझ्या सर्व बहुजन बांधवांना मी चांगल्या पद्धतीनं न्याय हक्क संरक्षण देऊ शकतो अशी बाबासाहेबांची धारणा झाली. आणि बाबासाहेब फार कष्टानं बाबासाहेबांना ह्या मसुदा कमिटीचं काम केलं. मसुदा कमिटीमध्ये अनेक सदस्य असतील, परंतु काही विदेशात गेले, काही मरण पावले, काही आजारी पडले, अशा वेगवेगळ्या हालचालीमध्ये फक्त सर्व काम, भारतीय राज्यघटनेचं सर्व काम करण्याचं जिम्मेदारी ही बाबासाहेबांवर आली. आणि मग बाबासाहेब मसुदा समितीचे अध्यक्ष झाले, घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद झाले. मला तुम्हाला या ठिकाणी महत्वाचं सांगायचंय, भारतीय राज्यघटना दोन समित्यामध्ये महत्वाचं होतं. एक घटना समिती, घटना समितीचं काम काय होतं आणि मसुदा समितीचं काम काय होतं. तर मसुदा समितीचं काम हे घटना तयार करणं आणि ती मान्य करायची किंवा न करायची ही जी जबाबदारी आहे हे घटना समितीच्या कामाकडे होतं, घटना समिती पुढे ठेवण्यात येत होतं. मसुदा कमिटीचं काम लिहिणं आणि अंमलबजावणी करणं हे घटना समितीचं काम. घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समितीचे अध्यक्ष होते बाबासाहेब आंबेडकर. मग डिबेट डिस्कशन व्हायचं आणि डिबेट डिस्कशन झाल्यानंतर ती मान्य करायची की नाही करायची हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि त्यांची कमिटी ठरवायची. असं करून बाबासाहेबांना हे काम पूर्ण केलं. या कामासाठी भारतीय राज्यघटना लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस असा मोठा कालावधी लागला. या कालावधीमध्ये बाबासाहेबांना प्रचंड त्रास सहन करावा लागला, प्रचंड अडीअडचणींना सामोरे जावं लागलं. तेव्हा कुठं ही लोकशाही प्रधान अशी राज्यघटना तयार झाली. आपल्या राज्यघटनेचं वैशिष्ट्य सांगत असताना मला तुम्हाला प्रामुख्यानं सांगायचं आहे की भारतीय राज्यघटना ही जगाच्या तुलनेत सर्वश्रेष्ठ राज्यघटना आहे. कारण दुसऱ्या अमेरिकेच्याही राज्यघटनेमध्ये माणसाच्या न्याय हक्काला किंवा फंडामेंटल राईट्सला संरक्षण करण्याचा अधिकार नाही, परंतु या भारतीय राज्यघटनेत प्रत्येक नागरिकांच्या न्याय हक्काला संरक्षण देणारी यंत्रणा काम करते, ते म्हणजे सुप्रीम कोर्ट. आणि ही यंत्रणा आपल्या देशामध्ये आहे.
म्हणून या देशाचा गौरव केला, या देशाच्या संविधानाचा गौरव केला जातो. बाबासाहेबांच्या मनात फक्त अस्पृश्यांच्या न्याय हक्काचा आणि त्याच्या संरक्षणाचा विचार होता, परंतु ज्यावेळेस बाबासाहेब घटना समितीत काम करत होते त्यावेळेस त्यांनी सर्व बहुजनांचा विचार केला, SC ST OBCचा विचार केला. आणि हेच नाही तर इथल्या प्रत्येक नागरिकांचा त्यांनी विचार केला आणि त्या पद्धतीने भारतीय राज्यघटना लिहिली. म्हणून उगाच बाबासाहेबांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणत नाही. बाबासाहेब आंबेडकर जगाच्या सर्व विद्वानापैकी सर्वात बुद्धिवान असे विद्वान म्हणजे एकमेव विद्वान म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. हे सांगत असताना मला तुम्हाला भारतीय संविधान सांगायचं आणि त्यामधला फरक सांगायचं जर झाल्यास तर सर्वप्रथम आपल्याला भारतीय संविधान समजून घ्यायचं असेल तर एका हातामध्ये संविधान ठेवा लागेल आणि दुसऱ्या हातामध्ये मनुस्मृती ठेवा लागेल, तेव्हाच पुढे तुम्हाला संविधान समजणार आहे. आता संविधान समजून घेत असताना संविधानाचे न्याय हक्क काय, संविधानाच्या कलमा काय आहेत आणि मनुस्मृतीच्या कलमा काय आहेत हे सांगत असताना मला तुम्हाला सांगायचंय की मनुस्मृतीच्या कलमा काय आहेत. जर एखादा धर्मग्रंथ आपण वाचला, एखाद्या धर्मग्रंथावर आपली नजर पडली तर मनुस्मृतीमध्ये आपल्या अस्पृश्यांचे बहुजनांचे डोळे फोडण्यात येत होते. आपण जर त्या धर्मग्रंथाचं वाचन केलं तर आपली जीभ कापण्यात येत होती, जर ते ऐकलं तर आपल्या कानामध्ये शिस ओतण्यात येत होतं. परंतु बाबासाहेबांच्या भारतीय राज्यघटनेमुळे, लोकशाही प्रधान राज्यघटनेमुळे आपल्याला कोणताही धर्म वाचण्याचा, कोणताही धर्मग्रंथ ऐकण्याचा आणि कोणताही धर्मग्रंथ पठण करण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांना दिला. हे हक्क आणि अधिकार समजून घेताना आज मी तुमच्याशी या मोकळीकपणे बोलतोय. हे भारतीय राज्यघटनेचं योगदान आहे, हे बाबासाहेबांचं योगदान आहे. कारण मी आज जर तुम्हाला बोललो असतो तर मनुस्मृतीचा कायदा जर आज लागू असता तर माझी जबान कापली असती आणि मला काहीच बोलता आलं नसतं, मला माझी संपत्ती जतन करता आली नसती, मला कोणताही धर्म जे घेण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे ते घेता आलं नसतं. या मनुस्मृती आणि संविधानामध्ये हाच तो फरक आहे. म्हणून संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे. प्रत्येकाने याचा आदर केला पाहिजे, त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले पाहिजे. बाबासाहेबांनी ज्यावेळेस घटना दिली त्यावेळेस त्यांनी एक इशाराही दिलेला आहे की बाबासाहेब म्हणतात की या भारतीय राज्यघटना मी लिहिली आहे, परंतु लोकशाही मूल्य जतन करत असताना स्वतंत्र, समता, बंधुभाव हे देखील मूल्य प्रत्येकाच्या मनामध्ये रुजले गेले पाहिजेत, तेव्हाच कुठे लोकशाहीची प्रभावी अंमलबजावणी होईल. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय मी फक्त घटना लिहून थांबलो नाही, तर आता घटना लिहून याच्या अंमलबजावणीचं काम आपल्याला करायचंय. कारण आता इथून पुढे खरा लढा आपला सुरू झालेला आहे, खरा लढा हा बहुजनांचा सुरू झाला आहे. म्हणून या ठिकाणी हा इशारा देखील आपण समजून घेतला पाहिजे. बाबासाहेबांच्या त्या काळात खूप अडचणी होत्या. आज आपण सर्व बाबासाहेबांच्या विचाराची, शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊंच्या विचाराची माणसं एकत्र आलो तरी मनवादी शक्ती ही दिवसेंदिवस बळकट होत चाललेली आहे. तुम्ही बघताय 2 वर्षापूर्वी दिल्लीच्या जंतर मंतर मध्ये बाबासाहेबांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि भारतीय संविधान जाळण्यात आलं, ब्राह्मणांच्या हातून जाळण्यात आलं. याचा संकेत काय आहे तर यांना या देशातलं संविधान बदलायचं आहे आणि मनुस्मृतीचा कायदा लागू करायचा आहे. म्हणून आपण या मनुवादी व्यवस्थेला लढण्यासाठी, त्यांच्या विरुद्ध बंड करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि त्यांना तो लढा, त्यांच्या विरोधात तो लढा उभा करण्यासाठी आपण सर्वांनी झटलं पाहिजे. या ठिकाणी काही लोक बोलतात की हा धर्मग्रंथ आहे, कुराण आहे, बायबल आहे, गीता आहे, सर्व आहे. पण या ठिकाणी तुम्हाला मी या संविधान दिनाच्या निमित्तानं जाहीर असं सांगतो की आपला जर कोणता धर्मग्रंथ असेल तर तो फक्त संविधान आहे. म्हणजे संविधान हा प्रत्येक भारतीय नागरिकांचा धर्मग्रंथ आहे, त्याचा आदर केला पाहिजे, त्याच्या अंमलबजावणीसाठी आपण झटलो पाहिजे, झगडलं पाहिजे. आज घरात बसून काही होणार नाही, त्यासाठी आपल्याला रस्त्यावर यावं लागणार. आणि म्हणून जेव्हा केव्हा आपण रस्त्यावर येऊ, भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी करू, तेव्हा कुठं इथली लोकशाही प्रस्थापित होईल आणि ही राज्यघटना जी आहे बाबासाहेबांनी मोठ्या कष्टाने उभी केली आहे, ही राज्यघटनेची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी होईल. आणि मला वाटते जास्त न बोलता, या ठिकाणी वेळेचा अभाव असल्यामुळे जास्त न बोलता आपण या भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीसाठी आपण सर्वांनी झटलं पाहिजे, झगडलं पाहिजे.
एवढीच एक अपेक्षा आणि आपण झटताल अशी एक अपेक्षा करतो आणि या ठिकाणी इथेच थांबतो. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान.